पुढची बातमी सुद्धा संभाजीनगरमधूनच। संभाजीनगरमध्ये साथीच्या रोगांचा प्रसार होतो आहे आणि या निमित्ताने साथीच्या रोगांचा फैलाव वेगाने सर्व रुग्णालयांमध्ये बाधित रुग्णांच्या रूपाने दिसतोय। सर्दी, ताप, खोकला अशा प्रकारच्या रुग्णांनी त्रस्त असलेले अनेक रुग्ण या रुग्णालयांच्या ओपीडी मध्ये उपचाराच्यासाठी रांगा लावत आहेत। आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी या निमित्ताने आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। मागील 8 दिवसापासून पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सातत्याने वातावरणात जे आहे ते मोठा बदल होताना पाहायला मिळत आहे आणि याचा फटका जो आहे तो लहान बालकांसह वृद्धांना देखील होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक रुग्णालयामध्ये जे आहे ते ओपीडी मध्ये सध्या आता मोठ्या प्रमाणात रुग्ण जे आहे ते येताना पाहायला मिळतात। आपल्या सोबत बोलण्यासाठी आता वैद्यकीय अधिकारी आहेत। सर, काय सांगाल, वातावरणाच्या बदलामुळे रोजचे किती रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहे? सध्या वातावरणामध्ये खूप बदल झालेला आहे। दिवसा खूप ऊन पडत आहे आणि रात्री खूप थंडी जाणवत आहे। त्याच्यामुळे सध्या बाह्य रुग्ण विभागामध्ये 500च्या आसपास रुग्ण दाखल होत आहेत आणि काही वेळेस तर अख्खं कुटुंब बाह्य रुग्ण विभागामध्ये दाखल होत आहे। सर्दी, ताप, खोकला यासारखे आजार सध्या खूप उद्भवत आहेत। यावरती काय लक्षणे आहेत आणि नेमकी काय काळजी यामध्ये घ्यायला हवी? यावरती शक्यतो दिवसा जर आजारी असाल, तुम्ही सर्दी, ताप, खोकला झालेला असेल तर दिवसा घराबाहेर पडायला नाही पाहिजे। घरी योग्य प्रमाणामध्ये आपण आराम करायला पाहिजे, योग्य प्रमाणामध्ये झोप घ्यायला पाहिजे आणि औषधोपचार घेऊन जर घरी राहत असाल तर आपण घरात पण आणि बाहेर पण मास्क वापरावा आणि जे छोटी बाळं असतील घरामध्ये तर आपण त्यांच्यापासून थोडं दूर लांब राहावं। कॅमेरा पर्सन राहुल चव्हाण सह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।